बॅकग्राऊंड स्टोरी मी सांगते. ते टेक्स्चर इतकं खराब झालं होतं, स्मूथनिंग करायचं ठरवलं. असं कुठल्या पण सलॉन मधून नाही करलं मी. आणि त्या केमिकल्सनी माझ्या डोळ्यात इतकी आग पण होत होती. बिलकुल पाण्याचा एक थेंब पण नाही लागू द्यायचा होता, म्हणजे रिबॉन्डिंग होऊ नाही शकत. मराठीत म्हण आहे ना, कानाला खडा. हाय दोस्तो, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, मी आहे तुमची दोस्त मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझी हेअर स्मूथनिंग स्टोरी, जी थोडीशी दर्दनाक तर आहे, बट तुम्हाला खूप मजा येणार आहे. आणि हा, ही थोडीशी मोठी पण आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो. म्हणून तुम्ही सगळे तुमचे स्नॅक्स, तुमचे ड्रिंक सगळं काही घेऊन बसा, हा व्हिडिओ एन्जॉय करा. आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड. मी पण पाणी वगैरे सगळं घेऊन बसली आहे, कारण की थोडी मोठी असणार आहे स्टोरी. मला सगळं काही तुमच्याबरोबर शेअर करायचं, एक पण पॉईंट विसरायचं नाही आहे, त्यामुळे मी ते सगळं लिहून आणलंय. आणि तुम्हाला बस असं बडबड करत मी बोर केल्यापेक्षा मी असा विचार केला की मी ना स्किन केअर करता करता, म्हणजे माझं मेकअप जे आहे थोडंफार ते रिमूव्ह करणार, स्किन केअर करणार, आणि ते करता करता मी तुम्हाला माझी स्टोरी सांगणार. सो तुम्हाला पण बोर नाही होणार, मला पण बोर नाही होणार. बट आपण असं स्किन केअर वाला हा व्हिडिओ नाही आहे, म्हणजे मी तुम्हाला प्रत्येक स्टेप समजून तर नाही सांगणार. बट जेवढं पण काही मी यूज करत आहे स्किन केअर, इथे जे पण काही प्रोडक्ट्स यूज करत आहे ते मी डेफिनेटली एक तर डिस्क्रिप्शनमध्ये किंवा टॅग प्रोडक्टमध्ये टॅग करून देणार. सो तुम्ही तिथून जाऊन चेक करू शकता. आणि सगळ्यात आधी तर हे माझे जे केस आहेत ते मला साईडला घेऊ द्या, कारण की आपल्या मधामधात ना हे व्हिडिओच्या मध्ये आले पाहिजे ना माझ्या स्किन केअरच्या. ओके, आय एम ऑल सेट, सो लेट्स गेट स्टार्टेड. आपण पहिले सुरू करूया की माझ्या हेअरच्या टेक्स्चर पासून, म्हणजे तुम्हाला बॅकग्राऊंड थोडंसं समजणं जरुरी आहे ना, त्याच्यामुळे आपण पहिले माझ्या हेअरच्या टेक्स्चरकडे किंवा थोडंसं बॅकग्राऊंड स्टोरी मी सांगते. तर हे बघा, हे जे आहे हे माझं ओरिजिनल खरं वालं टेक्स्चर आहे, थोडंसं फ्रिझी आणि कर्ली. आता तर मी याची काळजी घेते म्हणून हे छान वाले कर्ल्स दिसत आहे. बट आधी मी सगळे फोटोज, मला जे जे असे रेलिव्हंट फोटोज असतील ते सगळे स्क्रीनवर तुम्हाला दिसत जाणार. सो तुम्ही ते बघा, आणि म्हणजे मी सगळे टाकून देणार, सो तुम्हाला इझी पडणार ते बघायला. तर माझी अशी होती हालत केसांची आधी. ते तुम्ही बघू शकता की फ्रिझी आहे खूप, आणि असं फुगणारं आहे, आणि ते मला बिलकुल आवडायचं नाही, कधीच आवडलं नाही. आता पण आवडत नाही. आता तर मी थोडीशी काळजी घेते, त्याच्यामुळे ते चांगलं दिसतं, नाहीतर ते तेव्हा पण चांगलं नव्हतं दिसत, आणि आताही ते चांगलं दिसतच नाही. तर मी बचपनपासनं कुठपर्यंत, आता 2-3 वर्षापर्यंत त्या टेक्स्चर सोबत जीवन काढलंय दोस्तो माझं. आणि मला जेव्हा समजायला लागलं ना की हेअर स्ट्रेटनिंग असते, स्ट्रेटनर असतं असं काही, तर तेव्हा मी घेतलं होतं स्ट्रेटनर. आणि मी 8th पासनं माझे केस स्ट्रेट करायची. मग ते हिटलेस असो, हिटलेस पण मी ट्राय केलं आहे, आणि स्ट्रेटनरवाला हीटवाला पण ट्राय केलं आहे, ब्लो ड्रायर पण मी ट्राय केलं आहे, सगळं काही मी ट्राय केलं आहे. आणि ते करून करून मी माझ्या केसांची हालत अजून जास्त खराब करून टाकली होती. एकदम डॅमेज्ड केस झाले होते माझे, टेक्स्चर इतकं खराब झालं होतं, पतले केस झाले होते, सगळं काही झालं होतं. आणि मग मी विचार केला की कधी हे 2022 मध्ये की 23 मध्ये आय गेस मी विचार केला की नाही, 2 मध्येच, हां 2 मध्ये मी विचार केला की नाही, आता मी एक तर मी तेव्हा जॉब करत होते, सो मी पैसे कमवायला लागली होती, आणि दुसरं म्हणजे तेव्हा माझा बर्थडे येत होता 22 वाला. तर मी विचार केला की मी हेअर स्मूथनिंग करायला पाहिजे. स्ट्रेटनिंग पण मी करणार होती, बट नंतर मला तिथे सांगितलं लोकांनी की स्ट्रेटनिंगमध्ये तुम्ही स्ट्रेटनिंग केल्यावर ना एकदम असे पोकर स्ट्रेट, एकदम असे वायरसारखे स्ट्रेट केस होतात, आणि ते मला बिलकुल पाहिजे नव्हतं. मला थोडासा व्हॉल्यूम पाहिजे होता आधीपासूनच केसांमध्ये, असं एकदम असे सरळ केस मला कधीच नाही आवडले. मग मी स्मूथनिंगसाठी जायचं ठरवलं, म्हणजे स्मूथनिंग करायचं ठरवलं, आणि मी पुण्यामध्ये ठरवलं करायचं. पुण्यातलं एक लॉरियलचं सॅलॉन होतं. हां, असं तसं कुठल्या पण सॅलॉनमधून नाही करलं मी. पुण्यामध्ये आकुर्डीमध्ये एक लॉरियलचं सॅलॉन होतं, तर तिथे मी गेली, विचारपूस केली, सगळं काही केलं, आणि मग मी ठरवलं की ठीक आहे, मी इथे करणार. आता आपण जाऊया त्या दिवसावर, ज्या दिवशी मी करायला गेली तिथे स्मूथनिंग. तर मी तिथे गेली, आणि मग मी आधीच मी विचारपूस केली होती. तर तेव्हा आदल्या दिवशीच मी विचारपूस जेव्हा केली होती, तेव्हा त्यांनी काय म्हटलं मला की तेव्हा माझे केस एवढेच होते, आता जेवढी आहे ना माझी लेंथ तेवढी. तर त्यांना मी विचारलं की मला एक तर हेअर कट पण पाहिजे, तर मला शॉर्ट बॉब पाहिजे होती. शॉर्ट बॉब केवढी असते, स्क्रीनवर बघा किंवा इथे पण बघा, इतकी. तर
मी त्यांना म्हटलं की मला हेअरकट पहिले करायचा आहे आणि मग नंतर मी हे करणार, स्मूथनिंग करणार. तर ते बोलले ठीक आहे, हेअरकट आम्ही तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी देऊ. तर मी म्हटलं ओके ठीक आहे, मग मी करून घेणार. आणि मग त्या शॉर्ट बॉबचे त्यांनी मला आधीच पैसे मी विचारून घेतले, सो त्यांनी सांगितले होते की 4000 रुपीज लागणार हेअर स्मूथनिंगचे इतक्या केसांचे. ठीक आहे, ह्याचे तर आपण सोडूनच द्या आता तुम्ही. मला वाटलं ठीक आहे, आपण चांगल्या सलॉनमधून करतोय आणि इतकं महाग तर असणारच, मग हे म्हणजे हे चांगले प्रोडक्ट्स यूज करत असणार, जे की त्यांनी केले. आणि मी पण हे सजेस्ट करणार की जर तुम्हाला करायचं असेल तुम्ही अशा चांगल्या थोडंसं नाव असलेल्या सलॉनमधूनच करा, असं कुठूनही नका करू. म्हणजे जे तुम्हाला माहिती नाही आहे सलॉन तिथून नका करू, कारण की प्रोडक्टची जी क्वालिटी असते ना त्याच्यावरून पण तुमच्या हेअरचं म्हणजे किती डॅमेज होतं किती नाही हे पण तुम्ही बघू शकता. त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या सलॉनमधून करायला पाहिजे. पण तिथं नंतरची गोष्ट आहे, आपण आता माझ्या स्टोरीकडे येऊ. तर मग मी दुसऱ्या दिवशी गेली आणि मग मी रेडी झाली आणि हे मी गिफ्ट माझ्या पप्पांना मागितलं होतं. बाय द वे ह्याचे पैसे मी नव्हती भरत, मी पप्पांना बर्थडे गिफ्ट मागितलं होतं की मला तुम्ही तुमच्या पैशांनी मला स्मूथनिंग करायची आहे, मला पैसे द्या. पप्पा बोलले ठीक आहे, तर मग मी केलं. तर 4000 रुपीजमध्ये इतक्या केसांची स्मूथनिंग करायचं मी ठरवलं. दुसऱ्या दिवशी मी गेली, मी पहिले तिथे त्यांनी माझी हेअरकट केली, मग त्याच्यावरती त्यांनी मग काही काही लावायला सुरुवात केली. मग ठीक आहे, मग काही नाही, ती प्रोसेस चालली. त्यांनी किती काय काय केमिकल्स लावले आणि त्या केमिकल्सनी माझ्या डोळ्यात इतकी आग पण होत होती. बट तरी पण ते बोलत होते की चांगलं असतं, आम्ही खराबवाले केमिकल्स नाही यूज करत. आणि मी पण भरोसा ठेवला. त्यांनी किती वेळा माझे केस धुतले, किती वेळा काय काय प्रोडक्ट्स लावले, खूप काही काही झालं. आणि तिथे जवळपास 2-3 तास तर कुठेच नाही गेले. 2-3 तास मी तिथे होती. जास्त पण लागले असतील, पण आता इतकं मला आठवत नाही. तर तेवढे वेळ मी तिथे होती आणि फायनली ते सगळं केल्यावर माझी स्मूथनिंग झाली. आणि मी जो रिझल्ट बघितला तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता जर माझ्याकडे असेल तर. तेव्हा ते स्ट्रेटच होते, असे पोकर स्ट्रेट वायरसारखेच केस झाले होते माझे. पहिले तर ते बघून माझा दिमाग खराब झाला की यार व्हॉल्यूम तर आलाच नाही आहे. जे त्यांनी म्हटलं होतं की स्ट्रेटनिंगमध्ये व्हॉल्यूम येत नाही, स्मूथनिंगमध्ये व्हॉल्यूम येतो, तो काय व्हॉल्यूम आला नव्हता. पण माझा दुसऱ्या दिवशी बर्थडे होता, त्याच्यामुळे मग मी काय माझा दिमाग खराब केला नाही. मी म्हटलं ठीक आहे. तर असं झालं, स्मूथनिंग करून आली आणि मला जे पाहिजे होतं ते मला मिळालं नाही. थोडासा व्हॉल्यूम पाहिजे होता, तो काही मिळाला नाही. बट माझे केस स्ट्रेट झाले होते. आता मी जेव्हा घरी गेली त्याच्या आधी त्यांनी मला काहीतरी काळजी काय घ्यायला लावली. म्हणजे आज जर मी स्मूथनिंग केली आहे तर आज रात्री मला त्याला 2 दिवस पाणी लागू नाही द्यायचं होतं. 2 की 3 दिवस बिलकुल पाण्याचा एक थेंब पण नाही लागू द्यायचा होता. त्याच्यानंतर केसांना अशी वाकडे तिकडे नाही झाले पाहिजे, मोड नाही पडली पाहिजे. त्याच्यामुळे इतकं सांभाळून झोपायला लावलं होतं त्यांनी मला, म्हणजे बिलकुलच केसांना धक्काही नाही लागला पाहिजे. तुम्ही सांगा मी कशी झोपली असेल, तुम्ही विचार पण नाही करू शकत. म्हणजे मला आठवणच माझ्यावर दया येते की मी त्या दिवशी कशी झोपली होती. बट ठीक आहे, मग ते एकच दिवस होतं, एक रात्र. आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी मला परत हेअर वॉशसाठी बोलवलं होतं. सो ही एक रात्र मी एकदम अडचणीत, एकदम अशी अनकम्फर्टेबली काढली, कारण की झोपता येत नव्हतं मला त्याच्यात. आणि मग दुसऱ्या दिवशी मी तिथे गेली हे करायला, हेअर वॉश करायला. आणि मला असं वाटलं होतं की हेअर वॉश केल्यावरती थोडासा व्हॉल्यूम येणार, बट नाही. हेअर वॉश ते केल्यावरती पण अगेन तसंच होतं, पोकर स्ट्रेट हेअर. बाकी काहीच नाही, फक्त स्ट्रेट हेअर होते. स्मूथनिंग आणि स्ट्रेटिंगमध्ये आता ते आपण तो नंतर दुसरा विषय. बट येस, मला डिफरन्स तर इतका जाणवला नाही. ते इथे म्हणजे स्मूथनिंगमध्ये पण स्ट्रेट, एकदम स्ट्रेट, एकदम वायरसारखे स्ट्रेट केस होते. आणि त्यांनी मला खूप म्हणजे खूप माझा मूड खराब झाला होता. माझा बर्थडे होता त्या दिवशी, तरी पण काही करू नाही शकत होती मी. बट ठीक आहे, माझी स्मूथनिंग झाली, सगळं काही झालं. आता स्मूथनिंगचे आफ्टर इफेक्ट्स मी तुम्हाला सांगणार आहे माझ्यावर काय झाले. बट थांबा, पटकन मी फेस वॉश करून येते 1 मिनिटात. ओके गाईज, मी आली आहे माझं फेस वॉश करून. हे सुकेपर्यंत मी एक गोष्ट सांगू इच्छिते तुम्हाला की याच्या आधीच्या क्लिपमध्ये पूर्ण वेळ माझ्या दातामध्ये काहीतरी फसलेलं होतं आणि मला हा व्हिडिओ बंद करायचा होता इथेच. मी आता जेव्हा क्लिप बघितली तेव्हा मला दिसलं. बट प्लीज दोस्तों, ते थोडंसं इग्नोर करा प्लीज. मी खूप बडबड केली आहे आधीच्या क्लिपमध्ये आणि मी आता परत बडबड नाही करू शकत तेवढी परत, म्हणजे डबल. सो थोडंसं तेवढं माझ्या दाताकडे लक्ष नका देऊ माझ्या. फक्त ऐका तुम्ही डोळे बंद करून ती वाली क्लिप आता तुम्ही बघू शकता.
आता मी सगळं काही क्लीन केलंय, फेस, दात सगळं काही. तर मी काय बोलत होते की मी माझं स्मूथनिंग वगैरे करून घरी आली, सगळं झालं. तर ही होती माझे आफ्टर स्मूथनिंग केल्यानंतरचे फोटोज दिसत असतील तुम्हाला. इतकं काय मला आवडलं नव्हतं ते, बट काम चलाव आयटम होता तो. तर मग कारण की आता दुसरं काही ऑप्शनच नव्हता, मला हीट जास्त यूज करायची नव्हती. हीट यूज करून करून माझं जे केसांचं जे टेक्स्चर आहे, जी क्वालिटी आहे ती इतकी खराब झाली होती. म्हणून मग मी ठरवलं होतं की एक काहीतरी परमनंट जुगाड करायला पाहिजे. आणि नंतर मला कळलं की तो परमनंट आहे नाही. कारण आता तुम्हाला सांगते की 1-1.5 महिना, तसं तुम्हाला ते 6 मंथ्स जातं स्मूथनिंग. बट ज्या गोष्टीचा मला खूप गर्व होता, त्या गोष्टीने मला इतकं त्या वेळेमध्ये अनॉय केलं, ती म्हणजे माझी केस वाढण्याची जी स्पीड आहे, हेअर ग्रोथची जी स्पीड आहे ती खूप जास्त आहे. खूप लवकर माझे केस वाढतात आणि त्याच्यामुळे 1-1.5 महिन्यातच माझे केस वाढायला लागले. आता तुम्ही कुठलं तरी ट्रीटमेंट केलंय, ते इथून केलं, ठीक आहे, तर इथून खालपर्यंत असे स्ट्रेट केस होते माझे. आता आपले जेव्हा केस वाढतात तेव्हा इथूनच वाढतात, तर जसे जसे केस वाढत होते ना, तसं तसं माझं केसांचे जे ओरिजिनल टेक्स्चर आहे ते दिसत होतं. सो हळूहळू केस वाढायला लागले. मग इतकं माझं ओरिजिनल टेक्स्चर दिसायला लागलं, इथून एकदम स्ट्रेट. तुम्ही फोटोजमध्ये बघा, ते इतकं वियर्ड दिसत होतं, इतकं वियर्ड दिसत होतं. तर तुम्हाला 6 मंथ्समध्ये रिबॉन्डिंग करावी लागत असते. हा परमनंट जुगाड नसतो. म्हणजे एकदा तुम्ही केलं 4000 रुपीज एवढ्या छोट्या केसांचे की झालं जन्मभर, असं नाही. तुम्हाला दर 6 महिन्यांनी रिबॉन्डिंग करावं लागतं. आणि ते माझ्या केसमध्ये 6 महिन्याचं नव्हतं, मला ते दर 2 महिन्यांनी करणं गरजेचं होतं, कारण की माझे केस तेवढ्या लवकर वाढतात. तर मग आता माझ्याकडे काही ऑप्शन नव्हतं. ते रिबॉन्डिंगचे 1-2 हजार घेत होते. सो आय वॉज रेडी फॉर इट. तर त्याच्यामुळे मग मी गेली. तेव्हा 1-1.5 महिन्यानंतर मी गेली परत सॅलॉनमध्ये आणि मग मी त्यांना म्हटलं की मला रिबॉन्डिंग करायचं आहे. तर कारण की तेव्हा इतके केस माझे वाढले होते आणि हा जो पॅच होता इतका खराब दिसत होता. तर त्यांनी मला काय सांगितलं, गेस करा. ते मला बोलले की एका पर्टिक्युलर लेंथपर्यंत तुमचे जे केस वाढत नाही तोपर्यंत आम्ही ती आयन तुमच्या केसांना लावू नाही शकत, म्हणजे रिबॉन्डिंग होऊ नाही शकत. सो त्यांचं असं म्हणणं होतं की केस इतके वाढू द्या, त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे ती जी त्यांची जी स्ट्रेटनिंगची जी आयन असते ना, स्ट्रेटनरच असतं ते बसणार नाही इतक्या याच्यात. सो तुमचं इतकं होऊ द्यावं लागेल, तेव्हा कुठे ते बसणार. तर तुम्हाला अजून 3-4 महिने वेट करावं लागेल. म्हणजे ते 6 मंथ्स नंतरच रिबॉन्डिंग करावं लागतं. त्याचं रिझन हे असतं. ते मला कळतच नव्हतं की मी काय करू, कारण की मी अशी तर नाही राहू शकत. ते खूप घाण दिसत होतं. मग डबल डॅमेज करायला लागली माझ्या केसांना. म्हणजे हे इतके जे केस होते, इतक्या केसांना मी स्ट्रेट करायची आणि बाकीचे ते स्ट्रेट. म्हणजे मी स्ट्रेटनर, म्हणजे मी हीट पण यूज करायला लागली एका महिन्यातच. आणि हे जे डॅमेज झालेलं आहे ते तर होतंच. तर असं मी खूप महिने चालूच ठेवलं आणि मग काही नाही, वाढेपर्यंत मी ते बस करतच गेली. आणि मग मी एकदम ठरवून घेतलं की मी याच्या पुढे स्मूथनिंग कधीच करणार नाही, कारण की त्यांनी पैसे तर वाया जातात आपले, त्याच्यानंतर डॅमेज पण डबलचा होतो. आपल्याला वाटतं की आपण डॅमेजपासून वाचवतो आपल्या केसांना, बट असं नाही, डबल डॅमेज होतो त्यांनी. आणि हे मला कळून चुकलेलं आहे आता. त्याच्यामुळे मी कधीच स्मूथनिंग करणार नाही. आणि त्याच्यामुळे मी आता माझे हे जे नॅचरल टेक्स्चर आहे माझ्या केसांचा, कर्ल, तो आता मी एम्ब्रेस करायला लागली आहे. आणि त्यालाच मी छान आता स्टाईल करत असते. आणि मी हीट आता यूज नाही करत. तर असं मी आता थोडीशी काळजी घेत आहे माझ्या केसांची, सो दॅट मी जो पास्टमध्ये जो पागलपणा केलेला आहे आणि पागलपणा करून माझ्या केसांची जी मी हालत खराब केली आहे, ते सगळं आता मी रिपेअर करण्याची कोशिश करत आहे. आणि बाय द वे, मी तर तुम्हाला सांगितलंच नाही की स्मूथनिंग ते 4000 केल्यानंतर परत त्याचं शॅम्पू वेगळं, त्याचं कंडिशनर वेगळं, ते पण 2-3 हजार त्याच्यात पण जातात. असं नाही आहे की फक्त तेवढं करूनच चालेल. त्याचं वेगळं शॅम्पू आणि कंडिशनरच वापरावं लागतं. तुम्हाला दर 2 महिन्यांनी किंवा 1 महिन्यांनी स्पा करावाच लागतो. तर हे असं सगळं होतं ते. आणि मग म्हणजे डबलचाच खर्च आहे तो. आपल्याला वाटतं की खर्च नाही आहे, बट तो ॲक्च्युली डबल खर्च असतो आणि डबल डॅमेज पण असतं ते. पण आता तुम्ही बिलकुल असं केलं आहे, मी मराठीत म्हण आहे ना, कानाला खडा, मी बिलकुल करणार नाही याच्या पुढे हेअर स्मूथनिंग. तुम्ही करू शकता ज्यांचे केस नॅचरली ना थोडेसे असे नाही आहेत, हे असे
असे केस, आता तुम्ही विचार करा, हे असे केस इतके आणि बाकीचे स्ट्रेट, किती घाण दिसत असेल ते. सो तसं काही दिसत होतं ते. तुमचे जर माझ्यासारखे केस असतील बिलकुल करू नका. असं करा, स्टायलिंगचे म्हणजे हेअर जे तुमचे असे कर्ली हेअर आहे ते स्टाईल कशी करायचं त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे, तो लिंक देणार मी डिस्क्रिप्शनमध्ये, तो जाऊन बघा. तसं स्टाईल करा, पण स्मूदनिंग काही करू नका तुम्ही. आणि हीच आहे माझी स्मूदनिंगची स्टोरी. दर्दनाक, माझे पैसे खराब झाले, म्हणजे वाया गेली, माझे केसांचं टेक्स्चर खराब झालं. आता तर मी ते कट करून टाकले. आता केमिकलवाले कुठलेच केस नाही. आता हे फक्त हे माझं पूर्ण चांगले केस आहेत आता. येस, हेच होतं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही पण थोडंसं माझ्या स्टोरीमधून काहीतरी शिका, माझ्या चुकीमधून काहीतरी तुम्ही शिका. आणि स्ट्रेटनिंग करू नका, स्मूदनिंग करू नका. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, माझी स्टोरी आवडली असेल आणि थोडीशी मजा आली असेल, बोर नसेल झालं. आय रिअली होप की तुम्हाला बोर नसेल झालं. आणि प्लीज तो जो आधीचा पार्ट आहे तो इग्नोर करा, प्लीज 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 प्लीज. काहीच असं मला म्हणू नका, इव ग्रोस असं नका म्हणू प्लीज काहीच. माझं लक्ष नव्हतं, नाही तर मी असं नसतं केलं. बट येस, एनिवेज, हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय दोस्तों.